झारखंडमध्ये आता हेच चाललंय, मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, दिल्लीमध्ये मुख्यमंत्री, बंगाल, बिहार सगळ्याच ह्या केसेस चालू आहेत। आणि ह्या केसेस का चालू आहेत तर लोकसभा आज डोळ्यासमोर आहे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। आता ह्याच्यामध्ये जेव्हा पवार साहेबांचं नाव घेतलं गेलं होतं, त्यांचं तर या बँकेशी काही दूरपर्यंत संबंध नाही, पण तेव्हा सुद्धा पवार साहेबांचं नाव घेतलं गेलं होतं। आणि ते नाव घेतलं गेल्यानंतर पवार साहेब स्वतः तयार झाले होते ईडीकडे जायला। ईडी नंतर नरमली, नका येऊ लोक यायला लागली। पण त्याच्यामध्ये एकनाथ खडसे साहेब जेव्हा बीजेपीमध्ये तेव्हा विरोधी पक्ष नेता होते, तेव्हा विरोधी पक्ष नेतापूर्वी ते राहिले होते, तेव्हा त्यांनी काय सांगितलं होतं, मी या केसचा फॉलोअप स्वतः घेत होतो, पण ह्याच्यामध्ये कुठेही पवार साहेबांचं नाव नसताना सुद्धा ईडीने त्यांच्या अगेन्स्ट नोटीस का काढली हे मला तरी माहीत नाही। अण्णा हजारेंच्या बाबतीत सुद्धा ज्यांनी या केसमध्ये जी मगाशी तुम्हाला अरोराची केस सांगितली त्याच्यामध्ये ते सुद्धा पार्टी आहेत, ते स्वतः म्हणतात या घोटाळ्यामध्ये कुठेही अजित पवारांचं नाव, शरद पवारांचं नाव नाही। अजित पवार माफ करा, थोडं पूर्वीचे संबंध असल्यामुळे शरद पवार साहेबांचं नाव नसताना सुद्धा पवार साहेबांचं नाव हे का घेतलंय अण्णा हजारे म्हणतात मला सुद्धा माहीत नाही, हे चुकीचं आहे। त्यामुळे पवार साहेबांच्या बाबतीत ईडीली केस तिथं केली होती, तिथं बँगलोरमध्ये आपण जर बघितलं तर तिथं 2 शेतकरी ज्यांना राहायला सुद्धा घर नाही अशा शेतकऱ्यांवर सुद्धा ईडीने कारवाई केली। अधिकारी करतात माहीत नाही, कोण करतं हे आपल्याला सांगता येणार नाही। तसंच आपण सेक्शन 88च्या अंतर्गत, कोऑपरेटिव्ह ॲक्टच्या अंतर्गत एक असाच तपास झाला होता आणि त्या तपासामध्ये सुद्धा कन्नडच्या बाबतीत काही चुकीचं घडलं नाही असं कोऑपरेटिव्ह रिसर्च, कोऑपरेटिव्हचा जो काही अहवाल आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे। त्यामुळे या बाबतीत आम्ही कोर्टात जाऊ शकतो, फक्त आम्हाला नोटीस यावी लागेल। नोटीस आल्यानंतर नक्कीच त्या बाबतीत आम्ही थोडंसं लक्ष घालून वकिलांचा मदत घेऊन आम्ही तिथं जाणार आहोत। मला जे कळालेलं आहे खरं खोटं माहीत नाही, नोटीस येईल याचा एक अंदाज मला होता, पण तरीसुद्धा लोकांच्या वतीने मी लढत राहिलो। पेपर फुटीपासून शेतकऱ्यापर्यंत, शहरीपासून ग्रामीणपर्यंत कुठेही न घाबरता लोकांच्या, युवा पिढीच्या हितासाठी मी लढत राहिलो। युवा संघर्ष यात्रा आम्ही सर्वांनी मिळून काढली। नोटीस येणार याचा एक अंदाज तिथं होता, त्या पद्धतीने नोटीसही आलेली आहे। अजून एक अंदाज आता वर्तवला जातोय की कदाचित पुढचे 2-3 महिने मला आत जेलमध्ये सुद्धा टाकलं जाईल। आणि मी तुमच्या सर्वांच्या साक्षीने इथं सांगतो, मी जसा आधी लढत होतो तसाच याच्या पुढे लढणार आहे। आणि हे करत असताना जर उद्या मला काही जेल झाली तर मी कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकारी आणि खास करून नागरिकांना विनंती करेल, हे जे चाललं आहे हे चुकीचं चाललं आहे। जर कुणी कष्टातून एखादी कंपनी मोठी करत असेल आणि त्याच्यावर अशा पद्धतीने कारवाई होत असेल तर ह्या द्वेषापोटी केलेल्या कारवाईत फक्त महाराष्ट्रासाठी आणि लोकांच्या हितासाठी मी जर लढत असेल आणि तर मला कारवाई केली जात असेल तर उलट मी म्हणेल या कारवाईचा मला अभिमान आहे। कारण का जे मुद्दे मी मांडत आहे ते खऱ्या अर्थाने दिल्लीला आणि इथं असणाऱ्या राज्य सरकारला त्या अडचणीच्या वाटत आहेत आणि मी तुमच्यासाठी लढत राहील। जेलमध्ये टाकलं तरी चालेल, पण जर तसं काय घडलं तर मला एकच आपल्या सर्वांना विनंती करायची आहे की आपल्याला लढावं लागेल, कारण हा अस्मितेचा विषय झालेला आहे। आज मोठे नेते दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत, विचाराला सोडून गेलेले आहेत, ते फक्त का गेलेत हे तुम्हाला सर्वांना माहिती, कारण त्यांच्यावर कारवाई होणार होती। तिथं गेल्यानंतर काय झाले, त्यांची ताकद कापण्यात आली। आम्ही सातत्याने हे सांगत होतो, तुम्ही तिथं गेला बीजेपी बरोबर तुमची ताकद कमी केली जाईल। आणि आज लोकसभेच्या तिकिटाच्या बाबतीत जे काही त्यांचं निगोशिएशन चालू आहे त्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर असं कुठेतरी आता जाणवायला लागलंय की स्वाभिमान या लोकांनी सगळ्यांनी घाण ठेवलाय आणि फक्त स्वतःवर कारवाई होऊ नये म्हणून तिथं या लोकांचं ते ऐकून घेत आहेत। आणि हेच लोकसभेला होणार आणि हेच विधानसभेला होणार, पण आपण नागरिक म्हणून आणि चांगल्या विचाराचे, पुरोगामी विचाराचे, शिवशाहू फुले आंबेडकरांचे कार्यकर्ते म्हणून आपल्याला लढावं लागेल। आणि लढत असताना तुम्हा सर्वांना ह्या सगळ्या गोष्टी हातात घ्याव्या लागेल। पण ह्या सगळ्या गोष्टी हातात घेत असताना एक फार अनोखी गोष्ट माझ्याकडे घडली। ज्या दिवसापासून सरकारच्या विरोधात मी लढायला लागलो तेव्हा निनावी व्यक्तीने माझ्या ऑफिसला काही फाईल पाठवल्या, पण ह्या फाईल कुठल्याही सामाजिक कार्यकर्त्यांनी रिसर्च केल्यात असं नाही, कुठल्या तरी तपास यंत्रणेच्या माध्यमातूनच कागद हे गोळा केलेले आहेत त्या फाईलकडे बघितल्यानंतर वाटतं। अशा माझ्याकडे 8 ते 9 फाईल आलेल्या आहेत, पण या फाईलमध्ये 2 भाजपचे